आत्ता मी समज ही लावणी गायले आणि मी ती स्ट्रेट फेसनी गायले, तर आत्ताचं जे ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे, कोणाला ऐकायला आवडेल? लावणी ही लावणीसारखीच गायली गेली पाहिजे. नक्कीच. सो रेशमाच्या रेखानी, लाल काळ्या धाग्यानी असं मी स्ट्रेट फेस घेऊन गायले, तर तिथली मजाच निघून जाईल ना. ऑफ कोर्स, ऑफ लावणी कोर्स. इज अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह फॉर्म ऑफ म्युझिक. बरोबर. त्याच्यामध्ये नखरा आहे, नजाकत आहे, मुरक्या आहेत, ती बरोबर. अदाकारी आहे नक्कीच. आणि तुमच्याकडे ते अभिनयाचा अंग म्हणजे म्हणून अभिनय मला असं वाटतं इट्स अ प्लस पॉइंट फॉर मी, की यू नो एक्सप्रेशन म्हणजे काय आहे? अभिनय. गाणं बरोबर. हे अभिनयच आहे. हो. प्लेबॅक जे आपण करतो, तो अभिनयच आहे. करेक्ट, करेक्ट. त्यामुळे ते सगळे एक्सप्रेशन तुमच्यात पाहिजे ना द्यायला. मग तुम्ही राइट. मला लावणीसाठी मग तो लावणीचा मी तुम्हाला एक नखरा आणून आणून. ते हो, एक्सप्रेशन देईन. हो. इफ यू आर सिंगिंग अ सॅड सॉन्ग तुम्ही यू हॅव टू काय म्हणू पोर युअर हार्ट आउट. म्हणजे बरोबर. सो हे सगळे एक्सप्रेशन हा अभिनय, हे थिएट्रिक्स जेव्हा तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स देताय, अं, तुम्ही कसा वापर करताय? तुमची बॉडी लँग्वेज काय आहे? आता लावणीसारखं आता मी माझ्या कार्यक्रमात मी बार चेअरवर बसून मी गाते. पण लावणी म्हणल्यानंतर मला बसवत नाही. मी उभी राहते. करेक्ट. मी उभी राहून गाते. त्याच्यामध्ये थोडंसं मला नाचायला आवडतं. एनर्जी आवडते. सो हे सगळं इट्स अ प्लस पॉइंट, की तुम्हाला अभिनयाचं अंग असेल एक तर तुमचं गाणं adds. अजून इट ॲड्स अप. तुमचं गाणं खुलतं. डेफिनेटली.